आम आदमी पार्टी महाराष्ट्र में तेजी से कदम जमा रही है। मौजूदा सियासी निजाम के खिलाफ दिल्ली से उठी तहरीक अब महाराष्ट्र में भी मजबूत हो रही है। आम आदमी पार्टी के कौमी लीडर अरविंद केजरीवाल ने हाल ही में महाराष्ट्र में अहद किया था कि मुल्क से मोरूसी सियासत को खत्म करके आम आदमी की सियासत लाई जाएगी। आम आदमी पार्टी में हाल ही में शामिल हुए कांग्रेस के साबिक एमपी ब्रिगेडियर सुधीर सावंत ने नांदेड़ का दौरा किया और नांदेड़ में आम आदमी पार्टी की सरगर्मियों का जायजा लिया। इन्होंने मीडिया से बात करते हुए मुल्क में आम आदमी पार्टी की जरूरत को उजागर किया। इस मौके पर नांदेड़ शुमाल के इंचार्ज इस्लाम चाऊस और आभादार भी मौजूद थे। 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिथे जिजामातेचा जन्म झाला तिथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले, कारण जिजामाता हे प्रेरणास्थान आहे। छत्रपतींनी तिथूनच प्रेरणा घेऊन जिजामातेकडनं एक रयतेचं राज्य म्हणजे आम आदमीचं राज्य निर्माण केलं। त्याचप्रमाणे केजरीवाल साहेब देखील आणि आम्ही जिजामातेचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करून महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम आदमीचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य स्थापन करण्याचा पण घेतलेला आहे। आणि म्हणून आज जे अनागोंदी कारभार आहे सर्व राजकीय पक्षांचा, फक्त या लोकांनी राजकारण करून संपत्ती आणि प्रसिद्धी गोळा केली आणि जनतेला म्हणजेच आम आदमीला त्यांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं। मग ते शेतकरी असोत, सैनिक असोत किंवा कामगार असोत। आज रयतेचं राज्य नाही आहे, आज आम आदमीचं राज्य नाही आहे। राज्य आहे धनदांडग्या भांडवलदारांचं, राजकीय नेत्यांचं। राजकीय नेत्यांनी आपली घराणी बनवलेली आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक घराणं राज्य करतंय आणि बाकी सगळे गुलाम आहे। हा भारत देश आज आहे, ते बदलून आम आदमीचं राज्य आणायचं आहे, रयतेचं राज्य आणायचं, हेच मिशन घेऊन मी आम आदमी पार्टीमध्ये जॉईन केलं।